नमस्कार. आज आपण एका अत्यंत रंजक आणि रोजच्या वाटणाऱ्या विषयाच्या थोडं खोलात जाणार आहोत. आपण आज डिजिटल मीडियाच्या एका छोट्याशा भागाचं सखोल विश्लेषण करणार आहोत. वरवर पाहता अत्यंत साधी वाटणारी माहिती, जसं की एखादी रेसिपी, आजच्या या इंटरनेटच्या काळात कशी गुंडाळून आणि आकर्षक स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवली जाते, हे आपण समजून घेणार आहोत. एका छोट्याशा लिंक मागे दडलेले तंत्रज्ञान आणि मीडियाचे हे मोठे जाळे कसे काम करते, हे नक्कीच पाहण्यासारखे आहे. तर सुरुवात करूया मूळ स्रोतातील एका अगदी साध्या ओळखीच्या वाक्याने, उन्हाळ्यातील बीटरूट कोशिंबीर रेसिपी. हे वाक्य वाचल्यावर किंवा ऐकल्यावर लगेचच आपण एका विशिष्ट हंगामाशी आणि आपल्या घरगुती पाककलेशी जोडले जातो, बरोबर? एक अतिशय परिचयाचा विषय इथे वापरला गेलाय, ज्यामुळे आपल्याला या आशयाशी जोडलं जाणं अगदी सोपं वाटतं. आता इथे सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे फक्त कोशिंबीर या एका शब्दाकडे पाहिल्यावर आपल्याला काय समजतं. हा शब्द उच्चारला की थेट आपल्या ताटातल्या पारंपरिक जेवणाची आठवण येते. हा शब्द या डिजिटल पोस्टला जोडलेला आपलं समृद्ध आणि पारंपरिक सांस्कृतिक पाया कसा अधोरेखित करतो हे इथे स्पष्ट होतं. जेव्हा आपण हा अस्सल पारंपरिक शब्द एका आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाहतो, तेव्हा तो केवळ एक खाद्यपदार्थ राहत नाही, तर तो आपल्या सांस्कृतिक ओळखीचा एक दुवा बनतो. आता इथे एक गोष्ट नक्कीच लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे या पारंपरिक पदार्थाला जाणीवपूर्वक उन्हाळ्याच्या हंगामाशी जोडलं गेलं आहे. उन्हाळ्याच्या कडक उन्हात बीटरूटची कोशिंबीर हा एक अतिशय आल्हाददायक आणि थंडगार उपाय म्हणून सुचवला गेला आहे. डिजिटल जगात लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी अशी हंगामी जोड देणं अत्यंत प्रभावी ठरतं, कारण ती थेट आपल्या सध्याच्या गरजांची निगडीत असते. स्थानिक व्हिडिओ माध्यमांनी डिजिटल प्रक्षेपणाची यंत्रणा. आता पडद्यामागची खरी जादू पाहूया. यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा दडलाय तो मेटाडेटा आणि यूआरएलमध्ये. यूआरएलच्या या तुकड्यांकडे बारकाईने पाहिल्यास लक्षात येतं की डिजिटल बातम्यांचे डेटाबेस स्थानिक आशयाला कशाप्रकारे टॅग करतात आणि त्यांची विभागणी करतात. हाऊ टू मेक अ बीट कोशिंबीर, मराठी व्हिडिओ आणि लोकल 18 हे केवळ वेब पत्ते नाहीयेत, तर ते आशय शोधण्याच्या आणि वर्गीकरणाच्या एका मोठ्या अल्गोरिदमचा भाग आहेत. डिजिटल जगात प्रत्येक माहिती किती अचूकपणे साठवली जाते हे यावरून दिसतं. आणि हे अगदी उत्कृष्टपणे दर्शवतं की इथे किती मोठा विरोधाभास आहे. विचार करा, एका बाजूला आपल्या आजीच्या हातची चव देणारी अगदी जुन्या पद्धतीची पारंपरिक कोशिंबीर आहे, आणि दुसऱ्या बाजूला न्यूज 18 मराठी व्हिडिओसारखं वेगवान आणि अतिआधुनिक डिजिटल प्रसारमाध्यम आहे. हा जुन्या आणि नव्याचा विरोधाभास खरोखरच आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगाचं एक अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. इथे आणखी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे ही वेबलिंक या पारंपरिक सांस्कृतिक ज्ञानाला लाईफस्टाईल आणि रेसिपीज यांसारख्या आधुनिक आणि जागतिक स्तरावर ओळखल्या जाणाऱ्या डिजिटल श्रेणींमध्ये कशी वर्गीकृत करते. थोडक्यात सांगायचं तर आपला घरगुती आणि स्थानिक पदार्थ आता जागतिक जीवनशैलीच्या एका मोठ्या साच्यात बसवला गेला आहे. हे असं वर्गीकरण आशय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि सर्च इंजिनवर सहज उपलब्ध होण्यासाठी अतिशय धोरणात्मकरित्या केलं जातं. दी डिजिटल ॲक्सेस पोर्टल, एक धोरणात्मक कॉल टू ॲक्शन. मूळ मजकुरातील शेवटच्या वाक्यांकडे लक्ष दिल्यास एक अतिशय हुशार असा ग्राहकाचा प्रवास आपण स्पष्टपणे आखू शकतो. सुरुवातीला कोणीतरी फक्त एका स्थानिक रेसिपीचा व्हिडिओ शोधत येतं, पण त्यानंतर त्यांना मोफत न्यूज ॲप इन्स्टॉल करण्याचं आवाहन केलं जातं आणि शेवटी त्यांना ताज्या बातम्यांच्या जगाशी जोडलं जातं. साध्या पाककृतीच्या शोधातून ग्राहकाला संपूर्ण डिजिटल इकोसिस्टममध्ये सामावून घेण्याची ही एक अतिशय पद्धतशीर प्रक्रिया आहे. इथे खरोखरच रंजक बाब अशी आहे की कधी आणि कुठेही ताज्या बातम्या मिळवा हे आश्वासन संपूर्ण लक्ष एका साध्या मराठी पाककृतीवरून हटवून एका अवाढ्य मीडिया प्लॅटफॉर्मकडे कसं वळवतं. जो वाचक फक्त कोशिंबीर कशी बनवायची हे शिकायला आला होता, त्याला आता सतत बातम्यांच्या प्रवाहात सामील करून घेण्याचा हा स्पष्ट प्रयत्न आहे. युजर्सना आपल्या प्लॅटफॉर्मवर कायमस्वरूपी टिकून ठेवण्याचा हा मीडिया कंपन्यांचा एक मास्टर स्ट्रोक आहे. या संपूर्ण प्रक्रियेचा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे ही छोटीशी शेअर लिंक. या विशिष्ट आणि आटोपशीर लिंकचा समावेश या प्रक्रियेचा अंतिम उद्दिष्ट अधोरेखित करतो, आणि ते उद्दिष्ट म्हणजे या स्थानिक आणि घरगुती आशयाच्या माध्यमातून मूळ ॲपचं जास्तीत जास्त आणि वेगाने वितरण करणं. ही लिंक केवळ तो रेसिपी व्हिडिओ शेअर करण्यासाठी नाहीये, तर ती संपूर्ण प्लॅटफॉर्मचा प्रसार करण्यासाठी तयार केलेली एक व्हायरल लूप आहे. एका क्लिकवर हे ॲप अनेकांच्या मोबाईलमध्ये पोहोचावं, हीच यामागील खरी गोम आहे. मग शेवटी हे सगळं विश्लेषण आपल्याला एका अत्यंत महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नापाशी आणून सोडतं.
आधुनिक ॲप आधारित बातम्यांच्या वितरणामागे पारंपरिक पाककलेच्या ज्ञानाचं असं जे हे पॅकेजिंग होतंय, त्यामुळे आजच्या काळात आपण आपला स्थानिक वारसा कसा ग्रहण करतो यात काही बदल होतोय का? प्राचीन स्थानिक परंपरा आणि आधुनिक डिजिटल वापराची यंत्रणा यांच्यातील हे गुंतागुंतीचं आणि रंजक नातं नक्कीच सखोल विचार करण्याजोगं आहे. या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.